नमस्कार। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। ही ब्रेकिंग न्यूज आहे। दिल्लीतून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची भेट घेतली। दिल्लीतल्या प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी ही भेट झाली आणि दोन नेत्यांमध्ये चर्चाही झालेली आहे। प्रल्हाद जोशींना मुंडे का भेटले या संदर्भात अजून काही स्पष्टता समोर आलेली नाही। धनंजय मुंडे हे प्रल्हाद जोशींना भेटले, त्याची आतली दृश्य सुद्धा आपल्या समोर आहेत। महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने ही भेट होती का हे एकच मंत्रालय असल्या कारणाने राज्यातला मंत्री केंद्रातल्या मंत्र्याला भेटायला गेला, अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत। पण आज पहाटेच धनंजय मुंडे नवी दिल्लीत गेलेत, त्यामुळे राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या वातावरणासंदर्भात चर्चा सुरू आहेत की धनंजय मुंडे हे दिल्लीत या वरिष्ठ नेत्यांना याकरता भेटायला गेलेले आहेत की त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातला निर्णय होईल। आज ते अमित शहांना भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर असंही कळतंय। प्रल्हाद जोशींनंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत भेटणार आहेत आणि रात्री अमित शहांना भेटणार आहेत मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे जाऊन, असं कळतंय। या संदर्भातले अपडेट येतात। पण आत्ताची ही बातमी, सकाळी पहिली भेट झाली ती प्रल्हाद जोशी यांच्याशी। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींना भेटण्याकरता धनंजय मुंडे त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते आणि साधारण काही मिनिटं पुढची ही भेट झाली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं आणि वाल्मिक कराडचा संबंध हा धनंजय मुंडेंशी जोडला जातोय आणि त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, या भेटीबाबतचं काय अपडेट? महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मंत्री जे आहे धनंजय मुंडे यांच्याकडे ग्राहक आणि अन्न उत्पादन हे जे मंत्रालय आहे वितरण सोबतच त्या संदर्भात ही बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आणि सोबतच जर बघितलं आपण तर केंद्रीय मंत्री देखील जे आहे प्रल्हाद जोशी यांच्याकडे देखील ग्राहक आणि अन्न वितरण हे मंत्रालय आहे। असं असताना एकीकडे ही महत्त्वाची बैठक आहेच आहे, पण आज सकाळी पहाटे साधारणतः 3 वाजता दरम्यान धनंजय मुंडे हे दिल्लीत दाखल झाले आणि आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम जी आहे जिल्हा बँकेची बैठक झाली। त्याची साधारणतः 10 वाजता ही बैठक सुरू झाली होती। त्या बैठकीनंतर म्हणजे ती बैठक संपल्यानंतर थेट धनंजय मुंडे जे आहे प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी आले। यानंतर या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलतात अशा प्रकारचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे। पण ज्या पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव आहे आणि खास करून वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी होत आहे त्यानंतर आज ते दिल्लीत दाखल दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील साधारणतः 3 वाजेपर्यंत दिल्लीत दाखल होईल अशा प्रकारची देखील माहिती आहे। त्यानंतर होऊ शकतं धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसची सर्वात प्रथम भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर रात्री उशिरा साधारणतः 8:30 पर्यंत जर बघितलं आपण तर देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम आहेत। त्यानंतर होऊ शकतं हे दोन्ही नेते जे आहेत, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यातले, आणि असं असताना हे तीनही नेते अमित शहा सोबत भेट होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। या बैठकीला प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित राहतील अशा प्रकारची ही माहिती पुढे आली। त्यामुळे आजचा दिवस हा धनंजय मुंडेचा भवितव्य निश्चित करणारा दिवस आहे असंच म्हणावं लागेल। सोना, नक्की प्रशांत, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।